श्री शिवलीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय शिवमंगलधामा निजजन हृदयारामा चराचर फलांकित द्रुमा नामा अनामे मातीत तू इंदिरावर भगिनी मनरंजना षडास्य जनका शफरी ध्वजदहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका हे शिव सद्योजात वामघोरा सत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगी भूषणा सर्वव्यापका अंधक मर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू हे पय फेन धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करून अगाध सुरसाख्यान शिवरात्री महिमा वर्णविला। यावरी कैसी कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सूत सांगे नेमिषारण्यी इक्ष्वाकुवंशी महाराज मित्रसह नामे भूज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडोजा पृथ्वीवरी पृतनावस ने करून घातले उर्वीस पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभगने मावळली तो एकदा मृगयाव्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन गोरांधर प्रवेशला विपिन तो सावजे चौकडून उठली व्याघ्र वृकरीस वनकेसरी मृगीमुगी वनगो वानर वानरी शशक जंबू कांचाहारी संहारित नृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस भयानक तामस गतप्रावन होऊनी पडला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षिता झाला दुरून मनी कापट्य लपून कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा मित्रसह पातला स्वनगरास असुरे धरिला मानववेश कृष्णवसन वेष्टित विशेष दरवीस्कंदी घेऊन या नृपासी भेटला येऊन म्हणे मी सुप शास्त्री परमनिपुण अन्न शाखा सुवास करीन देखोनी सुरनर भुलती राये ठेविला पाकसदनी त्यावरी पितृ तिथी लक्षोनी गुरु वसिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठी आणिला भोजना आला अब्जनंदन तो राक्षसे कापट्टे स्मरून शाकांत नरमास शिजवून ऋषीस आणूनी वाढिले त्रिकालज्ञानी वसिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्टे सकळ जाणूनी मित्रसह शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेने सर्वथा बोलवा शुपशास्त्री जाणता तो पळाला क्षण न लागता गुप्ते रूपे वना आपुल्या राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले तवरायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखानी रूपे केवळ लावण्य हरिणी चातुर्य उपमेश जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुनी या शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वता गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पिकन पिके दिग्ध होय धरित्री मग आपुल्याच दानवरी जल टाकी मित्रसह तो जाणूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे वसिष्ठे जाणूनी वृत्तांत रायासी उशाप देत म्हणे 12 वर्षी होशील मुक्त एसी स्वस्थाना आपुल्या गुरु पावलांतर्धान मग कल्माशमाद राक्षस होऊन शुधाक्रांत निषेदिनी वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंतदाडा वाढिल्या जीव बक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस 12 वर्षी देखिला सवे त्याची ललनाची मनी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जावोनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पतीस बक्षू नको राजेंद्रा महत्पाप घेऊ नको एकसरा स्वर्गमार्ग तेरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दय बक्षिला तोची क्षणी अस्थिपंजर टाकुनी तिये पुढे दिधला तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पीठी धरणी मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोणवनी सावरी तिथे मग तिने शाप दिधला राजा ते जो अलट विधी हरिहरांते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल ते चिक्षणी कोणे ऐके श्रीचा संग सोहळा तुझन घडोरे चांडाळा ऐसा शापवदानी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी रावस्वनगरा येऊनी वर्तमान सांगे श्री एसी एरी कपाळ पीठे आक्रोशे करून
म्हणे झाले वंशखंडन, पतिसमने ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मनन करी कोणे श्रियेसी संभाषण, खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जानपा. परमतळमळी राजेंद्रा जैसा सापळा कोंडीला व्याघ्र, की महाभुंग ज्याचे दंत समग्र पडवणी गारुड दीन करी. की नासिकी व्यसन घालून महावृषभ करती दीन, की वनी निरंकुश वारन धरुण क्षीण करती मंग. तैसा कलमा शपाद भूप होनी राहिला दीन रूप, पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे. तेथेची पाहुणी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य प्रतापूर्ण दिव्यपुत्र जाहला. तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगेस निघाला, यथारण्य तथा गृह वाटे रूपाला. भोग त्याजिये सर्वही मनात मनोज विकार उठत, विवेकांकुशे काम इक्ष आवरित. म्हणे श्रीस वैधव्य मज मृत्य, ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण, देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विनन सुटेची. ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहत, तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा. दंपत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत. महाविक्राळ दात करकरा खात, राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला मिथुल नगरा समीप आला. वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीशी उभी. वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळभारे डोलत, पोफळी रातांजन विराजित. केळी नारळी खर्जुरिया चंपक जाई जुई मालती. मोगरे पुत्रानगराज शेवंती, मलयागर कृष्णागर जाती. पापी करवीर केवी कोविदार, वडपिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार. कपिथ्य बिल्व अंजीर अर्जुन चुमंद कदंबते. ऐसी आवना माझी नृपती, क्षण एक पावला विश्रांती. परिते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्यवास सर्वनी, की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुधिता पुढे उचंबळोनी, शिराब्दी जैसा पातला. की मरती याच्या मुखात अकस्मात घातले अमृत. की चिंताग्र स्तासी प्राप्त चिंतामणी जाहला. तैसा तापी सिया माझी मुकुटमणी, शिष्य मांदी सर्वे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्थानी पातला. राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करून. उभा ठाकला कर जोडून, करीस्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन, पापे संहारती संपूर्ण. तू विलोकीसी जरी कृपा करून, तरी रंक सहस्र नयन होय. यावरी तो महाराज गौतम कल्मषपादा, पुसे कुशल क्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम. सुखे करून नांदती की. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचारती की. समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की. राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहे क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुरून, आनंद घन दिसितोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र. मग पूर्वकर्म आपुले दुस्तर, ऋषी प्रति निवेदिले. गौतम म्हणे परम पवित्र, भू कैलास गोकर्ण क्षेत्र. तेथुनी मी आलो अपार, महिमा तेथीचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत. सूर असुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पीठ जे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मादिका दुर्लभ जानत. तेथे इंदिरे सहित जनार्दन, तपगहन आचतन. कोटी सूर्याची प्रभा, मृडानी सहित शिवोभा. कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तेथीच शोभा न वर्णवे. इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र, तेथेची वसती अहोरात्र. जेथीचे पाषाण तरुवर, समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदयरत्न, जेथे करी अनुष्ठान. भृगु जामदग्न्य, गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पाहावया मृडानी नायक, मंडप घसनी होतसे देख. नारद तुंबरू गायक, जेथे गाती शिवलीला. गोकर्ण भोवते समग्र, उभे अखंड देवांचे भार. मुखे गर्जती शिव हर हर, आनंद थोर होत असे. ऋषी करती वेद घोष, अष्टनायकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक सुरस, तोशिविती महेशाते. ते अतिउत्तम स्थान, तेजोमय प्रकाश गहन. नाना वृक्ष लागले सघन, कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित, चारीद्वारे मणिमय खचित. ऐरावारूढ अमरनाथ, पूर्वद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेसी वारुणी रमन. उत्तरेसी वैश्रवण, प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित, घवघवीत तेज विराजित. भू कैलास साक्षात, माहेर संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्या भवते महासिद्धीचे पूजन. त्या भवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र, तेथेची वसती अहोरात्र. अष्टवसु दिक्पाळ समग्र, जोडूनी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवसिद्धी कर जोडून, अखंड आराधिती पिनाक पाणी. रायासी म्हणे गौतम मुनी, मीही वसतो सदा तेथे.
वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण, तप आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्व काळ शिववासर, समुद्र स्नान करिता समग्र, फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान, ते निर्वाण लिंग दशानने जाण, कैलासाहुनी आणले. गणेशे स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सूता ते कथा सांग, ऐकावया लीला सुरंग, श्रवण वाट पाहती. यावरी सुतवक्ता निपुण, रावण मातेसी कैकेसी अभिधान, ती नित्य लिंग पूजनावीन जाण, उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करून लिंग करी कामना धरण, व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करून, त्या लागी रात्रंदिन रावण माता न घे. रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणतो जाणून, कैलासाप्रतिदी पंचवदन जाता झाले साक्षेपे. तप आचरला दारुण, जो चतुष्षष्टी कला प्रवीण, जेने वेदांची खंडे करून सारासार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत, शिवासी आवडे अत्यंत, दशमुखे गायन अद्भुत, केले त्याने स्वामी पुढे. आपले शिर छेदून स्वस्ते, शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त, दशमुख गात प्रेम भरित, उमानाथ संतोष जेने. राग उपराग भार्यांसहित, मूर्छना शरीर कंपित, सप्तस्वर ताल संगीत, शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा, गीत प्रबंध अखंड नाममाळा, गाता प्रीतीने शिवलीला, शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशक द्वयनयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात ती जी सुंदर, ऐसी ललना देई सुकुमार. ऐकुनी संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्याची प्रभापूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयातून, की ब्रह्मानंद रसमुरोन दिव्यलिंग ओतिले. सहस्र बाल सूर्यन पवती सरी, ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. दिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका, जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवतार्चन, वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अज अजित अनाम, सच्चिदानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्र, जेने रचिली इच्छा मात्रे, ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे, ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे, हे त्रिलोचन त्रिदोष शमन, लावण्य सागरीचे निधान, त्रिभुवन सुंदर ललनादे. जी अपर्णेची अपार प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा, नामा अनामातीत तू. शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष, निर्मुन शके विधीश, भोळा चक्रवर्ती महेश, म्हणे हेची नेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंदज जननी, दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाथ चालिला. दक्षिणपंथे जाता सत्वर, गज बजिले सकळ सुरवर, गजा ननस्कंद वीरभद्र, नंदकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण, भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ, जो धावेल आता स्नेह भारित, इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मजतात धाव वेगी. वारी जनयन इंदिरावरा, निगमागम वंद्या सुहास्य सकरा, हे नीलपयो धरगात्रा, धाववेगी सोडवी मज. हे मधु कैटब नरकमूर भंजना, हे दशावतार धरा पीतवसना, हे मदनांतक कमना सरंजना, हे जनार्दना जगद्गुरु. हे कोटी मनोजतात श्रीधर, असुरमर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, वीपरूपे आडवा आला. म्हणे धन्य धन्य द्वी पंचवदना, कोठे मिळवली ऐसी ललना, दशमुख म्हणे हे अपर्णा, सदाशिव दिधली. विप्र म्हणे खाली उतरून न्या, हळून पाहे इचे वदन, रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिले. भोवयास आठी अमंगळपूर्ण, वृद्धगाल बैसले दंतहीन, गदगदा विप्र हासे देखून, टाकुनी रावण चालिला. मग रमाधवे तये स्थळी, स्थापिला माता भद्रकाली, इकडे असुर शिवा जळवळी, म्हणे श्री अमंगळ कैसी दिदली. शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कवटाळीन, अनंत ब्रह्मांडे दावून, सवेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची माळी काढून, सुहस्ती निर्मिले रूप संपन्न, मयासुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली त्याची पै. तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती, अंगीच्या सुवासे धावती, काद्रवेय चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी, विंशतीने त्रयाचे चत्वरी, पट्टमहिषी पतिव्रता. मयासुर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल आंदन, सप्तकोटी मंत्रांचे गहन, सामर्थ्य असे जे माझी. जे निर्वापा सांगातीन शक्ती, तुझ प्राप्ती होईल गंकापती, महाशत्रुवरी निर्वाणिती, प्रेरावित्वा सत्यपई.
ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण. जो गजानन गाई राखी गजाजनाचे सत्स्तवन. देवकर्ती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून. स्थापी अक्षय गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत. तवराव सासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊन लघु शंकेस बैसावे हेची कर्म अनुचित. तव तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता. त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोमाळी पळती. तुझ्या मूत्र शंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्र शंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती लिंग देती विप्राच्या हाती. दूर जाऊनी एकांत क्षिती लघु शंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिवोपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पूर लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभक वक्र हाक फोडी गर्जोनी. गायी माझ्या गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन. एवं घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडे यांचे कुमत न सरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हाक फोडी. राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना. पृथ्वी सहित भंग एकची झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेग अशोष अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटित्या डळमळी कुंभिनी. महाबळे दशमुख पाहे उपटोनी. परीन उपटे तया लागुनी अखंड भंग जाहले. गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जातील पुन. रावण म्हणे रावणे एक गायीचा कर्ण धावनिया धरियेला. तोही न उपडे तया लागून. मग तेथेची केले लिंग पूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडियेले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आधी लिंग हे जाणून करीती अर्चन सुरश्री ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेची करती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे. मया सुरमंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्ष पुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टदशा क्षौहिणी सेनाभार. जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके. मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथुलेश्वराच्या गाया कारणे आम्ही येत असता तवरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो. एक वृक्षन्य क्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळी न मंगळ अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टिता पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उडली चहूकडे. रक्तपेती भरून हस्त पाद बोटे गेली झडून. परमकुक्षीन कुलक्षण कैसे अन्न उदकतीयेचे. दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्णनासिका झडून किडे पडले बुचबुचीत. अंगाचे चर्म गेले झडून वस्त्र पडिले गाळून. धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत. तिचा मरणकाळ जवळी आला जाण. वरते पाहिले आम्ही विलोकून. तो शिवे धाडिले दिव्य विमान ते लागी न्यावया. दशभुज पंचवदन शिवदूत बैसले 4 जण. कोटी सूर्य तेज विराजमान प्रभाशशी समान एकाची. कोणी अग्नितेचे विराजित भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करती किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐके नृपती मग तया प्रती पुसले. हे दिव्य विमान घेऊन कोणाचे रूप जाता उद्धरण. ते म्हणती तया चांडाळीनी लागून. शिवानु पाठविले निजपदा. मग म्या तयासी पुसले इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी केकन नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण. आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणा सही मानिना. ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके. तो हे जाहली गरोदर लोकनिंदा करीती समग्र. मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातली येसी. मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र. त्याने इथे स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्ये झाली बहुत. ही अत्यंत मध्य मानसीरत पुष्ट जाहली बहुत. घुर्णित लोचन उघडीना. शूद्र घेऊनी दासी दास गेला क्षेत्री कुशी कर्मास. हे शुदिता आठवणी मांसास शस्त्र घेऊनी चालिली. मध्ये माजली नुघडी लोचन. हा बस्तसी आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण. पापिनी सुरी घालीतसे ते अट्टहासे ओरडत गायी हुंबरोनी अनर्थ.
इने कंठ छेदुनी गृहात वत्स नेले त्वरेने. डोळे उघडून पाहे पापिनी मग गोवत्स्य ओळखिले तेच क्षणी. तेव्हा तिने शिवशिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली. मग अर्ध वत्स मांस भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन. लोकांत उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरीही काय मृत्यू पावता तो येऊनी यमदूत येस नेले मारित. बहुत जाची ती निर्दयपणे कुंभी पाकी घालिती. असी पत्रवनी हिंडविता तप्त भूमीवरी लोळविता. स्तंभ कवटाळविती तप्त जे का. चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन. हिचे काही आहे की नाही पुण्य. ते म्हणती शिवनाम उच्चारून गौवत्सवध हिने केला. मंग यमे दिदले लोटून चांडाळ योनीत पावली जनन. गर्भांध कुशल कुलक्षण विपष्टामुत्रे भरली सदा. श्वानाचे उष्टी इष्टे भक्षी जान. तो माय बोले माय बापे गेली मरून. मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे. तो शिवरात्री पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोषगहन नानाविध वाद्यांचा होत असे. शिवनामाचा घोष अपार शिवभक्ती करीती वारंवार. त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालिली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रका काळळीच्या देवळाजवळी. म्हणे मजन्न द्यावे ये वेळी. बहुत पापिनी मी आहे. हाका फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करती भक्तजन. एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चाच पोन पाहत मुखी घालवयाची नाही वस्त. म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीचं उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन. शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गरजती जन हेही करती तसेची स्मरण. तीही वाडा खाली येऊन पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पुरुवृत्तांत शिवगणित सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पावनी बैसत शिवविमानी ते दवा. आपुले पूर्वकर्म आठवून करू लागसी शिवस्मरण. मग शिवगणी घेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीच पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलून गौतम मुनी गेला जनकेच्या यागा लागुनी. कल्माश पादतेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीच दिव्यलिंग मित्र सहरा रय पूजिला सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाणुनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदी पुरुष पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत विजांचे रस पिळून मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जनी एक वेळा. तेने रंग सुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षतीवरुणी वृंदारक. मृत्यसह दिव्य देह पावून झाला दशभुज पंचानन. इंद्रचंद्रादी पदे ओलांडून नेला मिरवित शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावून शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित. की निधाना भवते समस्त साधक जैसे बसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे उधान दिव्य अलंकार. देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया. श्रीमदी मात विलासा ब्रह्मानंद आदी पुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलासा. कथारस वदवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड. तृतीयाध्याय गोडा. श्री सांब सदा शिवर्पणमस्तु. ओम नमः शिवाय.